नमस्कार मित्रांनो, मी आहे गायत्री पडघाण आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण लता मंगेशकर यांची पोर्ट्रेट रांगोळी बघणार आहोत आणि त्यामध्ये प्रॉपर शेडिंग आणि कलर मिक्सिंग कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेडिंग आणि कलर मिक्सिंग हे पोर्ट्रेटला रिअलिस्टिक लुक देण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. सर्वात आधी मी पर्पल कलर आणि ब्लॅक कलर मिक्स करून घेणार आहे प्रॉपर. मग त्यानंतर मी बॅकग्राऊंड तयार करणार आहे. आपल्याला वरच्या साईडने स्टार्टिंग करायची आहे रांगोळीला, तर आपण स्टार्टिंगला बॅकग्राऊंड करून घेणार आहोत प्रॉपर पद्धतीने. बॅकग्राऊंड कंप्लीट झालेला आहे हेडपर्यंत. आता केसांची स्टार्टिंग करूयात. आधी डायरेक्ट ब्लॅक नाही घ्यायचा कलर, आपण ब्लॅकमध्ये थोडासा ब्लू वगैरे मिक्स करू, जेणे की प्रॉपर ब्लॅक नाही दिसायला पाहिजे आपल्याला शेडिंग वगैरे, त्यामुळे प्रॉपर ब्लॅक नाही घ्यायचा. नॉर्मल केस काढायचे आहे जेणेकरून 3D वाटतील. सगळ्यात आधी मी बेसिक आउटलाईन तयार केली आहे. आउटलाईन करताना प्रपोर्शन योग्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला आउटलाईन नंतर रांगोळी स्टार्ट केल्याच्या नंतर समजली पाहिजे. लाईट हँडने आउटलाईन करा, जेणेकरून नंतर शेडिंग स्मूथ करता येईल. आता प्रॉपर स्किन टोन तयार करण्यासाठी व्हाईट रांगोळीमध्ये थोडासा ऑरेंज आणि थोडासा रेड आणि नॉर्मल येलो कलर हळूहळू ॲड करा. एकदम जास्त कलर टाकू नका. मिक्स करताना पावडरने ब्लेंड करा, जेणेकरून स्मूथ फिनिशिंग येईल. आपण आयब्रोज तयार करणार आहोत. आयब्रोज बनवताना सर्वात आधी लाईट आउटलाईन लक्षात घ्या. मी इथे डार्क ब्राऊन आणि ब्लॅक रांगोळी कलर मिक्स करत आहे, जेणेकरून आयब्रोजला नॅचरल लुक मिळेल. एकदम ब्लॅक कलर वापरू नका. मिक्स कलर वापरल्याने रिअलिस्टिक इफेक्ट येतो. आता मी हलक्या हाताने रांगोळी फिल करत आहे. आयब्रोज नेहमी हेअर डायरेक्शनमध्ये फिल करा.
रॅन्डम फिल करू नका. आता शेडिंगसाठी आउटर साईडला थोडासा डार्कर शेड ॲड करत आहे. सर्वप्रथम आपण हलक्या हाताने डोळ्याचा बेसिक शेप काढून घेऊ. परफेक्ट नसला तरी चालेल, कारण डोंट बी परफेक्ट, बी क्रिएटिव्ह. आता आपण आयबॉलचा सर्कल काढू आणि पुपिल डार्क करून कलरने भरू. डोळ्याची डेप्थ दाखवण्यासाठी मिडलमध्ये थोडा लाईट शेड ठेवू. लता मंगेशकरची रांगोळी अगदी आपली कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच क्रिएटिव्ह व्हिडिओजसाठी जोडलेले राहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या पार्ट 2 मध्ये. बाय बाय.